सर नमस्कार, मी सम्यक शेळके, इयत्ता 4थी बसंत. सर कशी सुचली कविता तुम्हाला? तेव्हा आमच्या हा जो परिसर आहे हा खानदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे प्रांत आहे, विदर्भ, मराठवाडा, कोकण, तसं आमच्या या खानदेशामध्ये मी अगोदर जे सांगितलं तुम्हाला की पाऊस येण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात शेतकरी धूळ पेरणी करतात आणि ते धूळ पेरणी केल्यानंतर ते शेतामध्ये पावसाची वाट आतुरतेने पाहत बसलेले असतात. असं चित्र मी सर्वत्र पाहतो. दरवर्षी आमच्या या खानदेशामध्ये धूळ पेरणी केलेले शेतकरी आणि पावसाची वाट पाहणारे त्यांची आशावी झालेली मने, हे सगळं बघून मग मी ही कविता मला सुचलेली आहे आणि त्यांचं भावचित्र या कवितेतून मी रेखाटलेलं आहे. सर नमस्कार, मी सायरट गणेश रायबाग बोलत आहे, इयत्ता 4थी भाग. सर तुम्ही लहान मुलांसाठी कोणते कविता संग्रह लिहिले आहेत? लेखन आहे मुलांसाठी तर वाघूरचं पाणी हा एक माझा कविता संग्रह प्रकाशित आहे. नंतर पाऊस पिसारा हा सुद्धा एक कविता संग्रह तुम्हा मुलांसाठी माझा प्रकाशित झालेला आहे. नंतर दप्तर नावाची माझी एक कादंबरी आहे, माझ्या गावाला जाऊ, हा सुद्धा कविता संग्रह आहे. अशा पद्धतीने तुम्हा मुलांसाठी मी लेखन केलेलं आहे. नमस्कार सर, मी प्रांजली ब्रह्मदेव बोलत. सर तुमची कविता कोणत्या संग्रहातील आहे? वाघूरचं पाणी हा माझा बालकविता संग्रह आहे. वाघूरचं पाणी आणि वाघूरचं पाणी हे गाव प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुंदर सुंदर बालकविता आहे आणि त्यातली धूळ पेरणी ही एक कविता इयत्ता 4थीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम मंडळाने समाविष्ट केलेली आहे 2004 साला 2014 पासून. चौथी बखूर. सर या कवितेत बरकत मोरणी हे हिंदी शब्द आहेत, हे सहज सुचले का? हे शब्द तुम्हाला जरी हिंदी वाटत असले तरी ते आमच्या बोली भाषेमध्ये सरळ बोलले जाणारे शब्द आहे. ही कविता मी ज्या प्रांतामध्ये जातो खानदेशामध्ये, आमच्या खानदेशात पूर्व खानदेशामध्ये तावडी बोली ही बोली भाषा बोलली जाते. त्या बोली भाषेमध्ये येणारे हे सगळे बरकत बोललेले शब्द आहेत. बरकत हा शब्द जरी हिंदीमध्ये असला तरी तो आमच्या या तावडी बोलीमध्ये सुद्धा आहे. आबून हा शब्द या तावडी बोलीतला आहे. बरेचसे दांतक आहे, ताकद आहे, आस आहे, हे सगळे या बोलीतले शब्द त्या संग्रहामध्ये आलेले आहेत. आणि ही जी बोली आहे ती स्वतंत्र अशी एक बोली आहे. हिंदी वगैरेचा तिच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे तुम्हाला जसं जरी वाटत असलं तरी ते त्या बोलीतले शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. आम्हाला खूप आनंद झाला सर की तुम्ही मुलांसाठी शाळा वगैरे खूप सर आवाज येतोय ना? खूप छान वाटलं मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा. मी आमच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता बांदेकरबाई यांच्या वतीने तसेच आम्ही सर्व इयत्ता 4थीचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि सर अशी इच्छाही व्यक्त करते की मला माहीत आहे की तुम्ही फार लांब राहता. काल आमच्या माननीय मुख्याध्यापकांनी सुद्धा तुमचा जो पत्ता आहे तो शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही खूप लांब राहता. त्यांची अशी इच्छा होती की अशा मोठ्या लेखकांनी कवींनी आमच्या शाळेला भेट द्यावी. तर मी तुम्हाला अशी थोडी विनंती करेन की नक्की कधी जमलं तर आमच्या शाळेला विद्यार्थ्यांना नक्की भेट द्या. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.
थँक्यू सर. मी सर इथेच थांबते. मी तुमच्याशी नंतर नक्कीच संवाद साधेन. आपला हा संवाद या ठिकाणी समाप्त होतो. सर खूप खूप धन्यवाद.